मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आता बघा धर्मादाय भरतीचे जे काही पेपर आहेत ते सुद्धा लगेच चालू होतील बघता बघता. त्यासाठी मित्रांनो आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे बघा. पहिल्यांदा ते तुम्ही काम करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण धर्मादाय भरतीसाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तो नक्की जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची PDF तसेच जे काही हॉल तिकीट असेल किंवा जे काही महत्त्वाचे अपडेट आहे तुम्हाला त्या ग्रुपला मिळून जाईल. स्पेशल धर्मादाय भरतीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे बघा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे बघा. त्यावर क्लिक करून तुम्ही जॉइन करा. पहिला प्रश्न मित्रांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे बघा. व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे पहा सर्वांनी. व्हिडिओला लाईक केलं का तर माझी मेहनत 100% काम करते. तर पहिला प्रश्न मित्रांनो, US ओपन महिला टेनिस 2025 स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे? तर मित्रांनो कोणी जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरिना साबालेंका यांनी बघा ही जी काही US ओपन आहे मित्रांनो टेनिस स्पर्धा ही जिंकलेली पहा. यातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब शहराचं उत्खनन करताना सापडलं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर या ठिकाणी जर पाहिलं लक्षात ठेवा या शहराचं उत्खनन करताना आढळलं बघा. हे शहर कुठे आहे? इराक या ठिकाणी आहे आणि शहरास पुरातत्व शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. लोथल हे शहर तेथील प्राचीन टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. तो ऑप्शन क्रमांक 2 प्राचीन या ठिकाणी जर पाहिलं तर गोदीसाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचं या ठिकाणी गोदी शब्द आहे. प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध आहे बघा. हडप्पा संस्कृतीमधील लोथल हे शहर जहाज बनवणाऱ्या गोदीसाठी ओळखलं जातं पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळामध्ये झाली? तर राष्ट्रकूट याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट काळामध्ये झाली. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी निर्मिती केली आणि कैलास मंदिर एल्लोरा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. राजा राममोहन राय यांनी टिंबटिंब प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेमध्ये पत्र लिहिलं. तर कोणती प्रथा होती? सती प्रथा होती. ऑप्शन क्रमांक 3 सती प्रथा. लक्षात ठेवायचं बघा. सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेमध्ये पत्र लिहिलं. 4 डिसेंबर 1929 रोजी सती प्रथा विरोधी कायदा अस्तित्वामध्ये सुद्धा आला होता. पुढचा प्रश्न आहे पहा. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली पहा. लक्षात ठेवायचं आहे कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती. क्रमांक 8 आहे बघा. टिंबटिंब यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. तो ऑप्शन क्रमांक 2 नारायण मेघाजी लोखंडे यांनी बघा पहिली कामगार संघटना या ठिकाणी स्थापन केली. कोणी? नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 मध्ये पहा. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन्स. 9 नंबरचा प्रश्न बघा. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी चालू केली? केसरी आणि मराठा. तर आगरकर आणि टिळक यांनी बघा केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू केली होती पहा. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर राज्याभिषेक केव्हा झाला? तर 6 जून 1674 ला याचं योग्य उत्तर आहे पहा. किती? 6 जून 1674 ला याचं योग्य उत्तर आहे. प्रशासकीय व्यवहाराचा टिंबटिंब कणा असतो. प्रशासकीय व्यवहाराचा तर मानवी संसाधन कणा असतो पहा. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे पहा. लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आली? तर स्वीडन या देशाकडून ही घेण्यात आली पहा. लक्षात ठेवायचं आहे स्वीडन देशाकडून 1809 मध्ये पहा. 1809 मध्ये स्वीडनमध्ये लोकपालाची निर्मिती झाली पहा. त्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली पहा. धर्मादाय आयुक्तामध्ये या ठिकाणी भरती चालू झालेली आहे. यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर खूप महत्त्वाचा चान्स म्हणजे चांगला चान्स भेटलेला आहे आपल्याला. मित्रांनो या ठिकाणी 10,000 प्रश्नांसाठी आपण एक PDF तयार केली पहा. या PDF मध्ये तुम्हाला चालू घडामोडी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक जे काही महत्त्वाचे समाजसुधारक असतील सगळे विषय मी या ठिकाणी इन्क्लूड केले आहेत पहा. रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. या PDF तुम्हाला मिळणार आहेत फक्त 249 रुपयाला. आता आपल्याकडे वेळ आहे तर वेळेमध्ये अभ्यास केला तर खूप चांगलं होईल पहा. कारण की जर आपण आत्ता घाम गाळला नाही तर आपल्याला रक्त सांडण्याची वेळ येणार नाही. त्यामुळं आत्ताच टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही. PDF घ्यायचे तर आत्ताच घ्या मित्रांनो. तुमची 4-5 वेळेस म्हणजे बऱ्यापैकी रिव्हिजन होईल आणि चांगला परफॉर्मन्स म्हणजे चांगला स्कोर आपल्याला काढता येईल पेपरमध्ये आणि नक्कीच आपलं सिलेक्शन होईल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10,000 प्रश्नांचा संच मिळणार आहे. मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, सगळे विषय मी या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत पहा. 10,000 प्रश्नामध्ये सगळं सिलेबसनुसार मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला 249 रुपये फोनपे करायचे आहेत पहा. आत्ता पैशाकडे बघू नका. पैसे कधी पण कमवता येतात. तर 249 रुपये आपल्याला लगेच फोनपेला करायचे आहेत आणि लगेच त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे.
मी लगेच तुम्हाला सगळ्या या ठिकाणी PDF पाठवून देईल आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. कारण की वेळ वायाला गेला, की आपलं समजायचं पैसे सुद्धा वायाला गेले. टाईम इज मनी असतो पहा. त्यामुळं लवकरात लवकर सगळ्यांनी हा PDF घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा. कारण की आत्ता घेतल्या तर आपल्याला टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही पहा. आत्ता जर आपण अभ्यास केला, नक्कीच आपला स्कोर वाढेल नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होईल. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो. ₹249 बघा. प्रश्नसुद्धा भरपूर आहेत. ₹249 तुम्हाला MCQ मिळतील, चालू घडामोडी मिळेल आणि मराठी व्याकरणाचं सगळं तुम्हाला या ठिकाणी PDF मिळून जातील. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी मित्रांनो या ठिकाणी पेमेंट करायचं आणि लगेच PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. वेळ वायाला घालवायचा नाही. लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंब-टिंब. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण. लक्षात ठेवा, सत्तेचं विकेंद्रीकरण. सत्तेचे कायदेमंडळ, कार्यमंडळ आणि न्यायमंडळ एकमेकांपासून वेगळा स्वायत्त ठेवणे. नेक्स्ट आहे बघा, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 सुकुमार सेन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा, सुकुमार सेन. स्वतंत्र भारताचे पहिले आणि मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. भारतीय नागरी सेवेमधील अधिकारी मुख्य निवडणूक आयुक्त असतात. आताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटना टिंबटिंब रोजी स्वीकारण्यात आली. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना या ठिकाणी स्वीकारण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 ला ही स्वीकारण्यात आली पहा. 16 नंबरचा प्रश्न आहे बघा, टिंबटिंब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहा भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते पहा. भारतीय घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पहा. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा असं मानलं आहे? तर कलम 32. लक्षात ठेवा, मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी या कलमाला डॉक्टर आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा काय म्हणलेलं आहे बघा, आत्मा मानलेलं आहे. कलम 32. सगळ्यांनी लक्षात ठेवा, कलम 32. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर बघा, राष्ट्रपती भारताचा प्रथम नागरिक असतो पहा. आणि भारताच्या तिन्ही दलांचा सरसेनापती सुद्धा राष्ट्रपती असतात. राज्यपाल कोण असतात? तर राज्यपाल हे राज्याचे प्रथम नागरिक असतात बघा, राज्याचे. भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? नरेंद्र मोदी असतात, म्हणजे पंतप्रधान असतात पहा. 20 नंबरचा प्रश्न आहे, विधानसभेमध्ये एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णयात्मक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा अध्यक्ष हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं, विधानसभा अध्यक्ष. पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेपासून सुरू होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम. लक्षात ठेवा, पश्चिम दिशेने सुरू होतो आणि पूर्व दिशेला या ठिकाणी संपतो. वेगळा घटक ओळखायचा आहे, भारतीय वनस्पती. तर ऑर्किड या ठिकाणी वेगळा घटक आहे पहा. भारतीय वनस्पती देवदार, त्याच्यानंतर अंजन, वड ह्या भारतीय आहेत. ऑर्किड वनस्पती ब्राझील मधली. अंदमान समुद्रामधील लक्षद्वीप बेट ही टिंबटिंब आहे. तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 ही प्रवाळ बेट आहेत. लक्षात ठेवायचं आहे, प्रवाळ बेट. 36 लहान बेटांचा एक समूह आहे बघा. मिनिकॉय हे सर्वात मोठं बेट आहे. कोणतं? मिनिकॉय. महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झाली. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. लक्षात ठेवा, 1 मे 1960 ला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली पहा. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही? तर पंचगंगा याचं योग्य उत्तर आहे पहा. ही मित्रांनो कृष्णा नदीची उपनदी पहा, पंचगंगा, कृष्णा. गोदावरीच्या उपनद्या मांजरा, वैतरणा, पैनगंगा, वैनगंगा, प्रवारा, प्राणहिता, इंद्रावती, त्याच्यानंतर शिवना, खांब ह्या काय पहा या ठिकाणी गोदावरीच्या उपनद्या आहेत. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर लक्षात ठेवा, पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून तो ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्य छायेचा प्रदेश. महाराष्ट्रामधील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. तर नागपूर आणि चंद्रपूर हे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. हा खनिजावर आधारित पट्टा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी लोह खनिज, चुन खनिज, मॅंगनीज या खनिजाचे साठे नागपूर चंद्रपूर भागामध्ये पाहावयास मिळतात. सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर पैनगंगा याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, पैनगंगा याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे?
तर लाल कंधारी आपलं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, लाल कंधारी. समजलं? खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? कोणता प्राणी तो? तो ऑप्शन क्रमांक 1 तारा मासा. कोणता आहे बघा? स्टारफिश. भारतातील दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण कोणती आहे? कोणती बघा? नैतिनाल या ठिकाणी पहा ती नैतिलाल. पुढचा प्रश्न आहे बघा, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट हे याचं योग्य उत्तर आहे पहा. कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा काय करावी लागते? तर लक्षात ठेवा, कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा रूपांतरित व्हावी लागते बघा. लक्षात ठेवा, रूपांतरित. जूल हे टिंबटिंबचं एकक आहे. जूल हे टिंबटिंबचं एकक आहे. तर ऊर्जेचं एकक पहा जूल आहे. लक्षात ठेवा, जूल. बलाचं एकक न्यूटन आहे. कार्याचं एकक न्यूटन मीटर किंवा जूल आहे पहा. आणि शक्तीचं एकक वॅट आहे पहा. एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा किती असते? तर बघा, तिची एकूण ऊर्जा किती असते बघा? स्थिर असते. लक्षात ठेवायचंय, स्थिर असते. पुढचा प्रश्न आहे पहा, तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही कसे असतात? तर बघा, तुम्ही जमिनीवर झोपलेले असतात तेव्हा तुमची ऊर्जा कमीत कमी असते. मानवी शरीरामध्ये पित्त हे कोणत्या अवयवामध्ये तयार होतं? तो ऑप्शन क्रमांक 3 यकृतामध्ये बघा पित्त तयार होतं पहा. कुठे? यकृतामध्ये. पुढचं आहे पहा, वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक असतात? तर कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू हे याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? तर कोणता पहा? ऑप्शन क्रमांक 4 क्लोस्ट्रिडियम हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पावसाळ्यामध्ये आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे? तर वरीलपैकी सर्व बघा, अपवर्तन, अपसरण आणि अंतर्गत परावर्तन याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब येथे वस्तूंचे वजन सर्वात जास्त असतं. तो पृथ्वीच्या ध्रुवावर याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, पृथ्वीच्या ध्रुवावर. सन 2023च्या भारतामध्ये आयोजित करण्यात येणारे G20 शिखर परिषदेचं बोधवाक्य काय होतं? तर वसुदेव कुटुंब हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, वसुदेव कुटुंब. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिलं राज्य आहे? तर महाराष्ट्र आपलं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, महाराष्ट्र. जागतिक दिव्यांग दिवस विचारला तर लक्षात ठेवा, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस साजरा केला जातो पहा. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत काय प्रश्न आहे बघा, प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोणत्या देशातून भारतामध्ये चित्ते स्थलांतरित करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 नामिबिया आपलं योग्य उत्तर येईल पहा. महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त आहे? तर नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे आपलं योग्य उत्तर होईल पहा. टिंबटिंब ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. तर कोणती आहे बघा? INS विक्रांत याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, जागतिक मराठी भाषा दिवस कधी असतो? लक्षात ठेवा, तर 27 फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. आणि हो का साजरा केला जातो? तर महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर केला जातो? तर देवनागरी याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, देवनागरी, ज्यामध्ये 36 व्यंजन आणि 14 आरंभिक स्वर आहेत. कोणती भाषा लिपीचा वापर केला जातो? देवनागरी. कचट तप हे पारंपरिक व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? तर बघा, अल्पप्राण या प्रकारामध्ये मोडतात पहा. ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं त्यांना काय म्हणतात? तर त्यांना बघा अल्पप्राण असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, दिवंगत या शब्दाच्या संधीचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं, दिक अधिक अंत बघा, दिंगत याचं योग्य उत्तर बघा. दिंगत शब्द हा दिवंगत नाही, दिंगत. मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे पहा. लक्षात ठेवा, विसर्ग संधी. गाळेला शब्द भरायचा आहे, आव्याला टिंबटिंब म्हणतात, तर याला अविकारी शब्द असं म्हटलं जातं पहा. लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होत नाही बघा याच्यावर. आणि या शब्दाची जात आपल्याला ओळखायची. आणि तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 उपयोज्य अव्ययाचं योग्य उत्तर आहे पहा. शहाणा, शहाणपण हे कोणत्या प्रकारचं नाम आहे?
तर हे कोणत्या प्रकारचं नाव आहे? भाववाचक नाव आहे. लक्षात ठेवायचं आहे. भाववाचक नाव आहे बघा. गुण, स्थिती, क्रिया दर्शवणारे एक नाम असतं त्याला भाववाचक नाव असं म्हणतात. कवी या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने होतं? तर कवयित्री याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. कवयित्री ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपलं योग्य होईल पहा. देव या शब्दाचं अनेक वचन पुढीलपैकी कोणतं आहे? देव. तर लक्षात ठेवा देवचं देवच राहतं पहा. पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर लगेच तुम्ही फोनपे मध्ये जा आणि लगेच पेमेंट करा पहा. अशी संधी वारंवार येत नसते पहा. नक्कीच तुम्ही फॉर्म भरला असेल, फॉर्म भरायच्या तयारीत असाल तर लवकरात लवकर सगळं करून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. ₹249 फोनपेला पाठवा. मी तुम्हाला या भरतीच्या सिलेबसनुसार बघा 10,000 प्रश्न सगळे PDF उपलब्ध करून देणार आहे पहा. लवकरात लवकर आपल्याला घ्यायचे आहेत PDF आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर नक्कीच आपलं सिलेक्शन होईल पहा. टार्गेटनुसार अभ्यास करा. कसं आहे आबाळ-गबाळवाणी काही वाचून उपयोग होणार नाही. जे पेपरला येणार आहे तेच या ठिकाणी व्यवस्थित सिलेबसनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा. तो सिलेबस बघा आपण या ठिकाणी सिलेबसनुसार सगळं या ठिकाणी बनवलेलं आहे. नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होईल. 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे पहा आणि त्याचा स्क्रीनशॉट लगेच या नंबरला मित्रांनो तुम्हाला सेंड करायचा आहे. 82 75 55 82 83 ला मी लगेच तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF या ठिकाणी उपलब्ध करून देईन आणि लगेच अभ्यासाला लागा. वेळ वायाला घालू नका. लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. कारण की वेळ निघून गेली. आत्ता हॉल तिकीट येतील, लगेच पेपर चालू होतील पहा. कसा वेळ गेला हे सुद्धा समजणार नाही आणि आपलं हे सुद्धा वर्ष असंच व्हायला जाईल. त्यामुळे आपल्याला हे करू नाही द्यायचं. कुठं ना कुठं नोकरीला लागायचं आहे. त्यामुळे अभ्यास असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. टायमाला विहीर खाऊन काय उपयोग होणार नाही पहा. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. ₹249 पेमेंट करा आणि लगेच या नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लगेच अभ्यासाला लागा पहा. जास्त काही सांगत नाही पहा. खरंच तुम्हाला PDF घेऊन टाका. खरंच 100% तुम्हाला याचा फायदा होईल आणि चांगला अभ्यास झाला की चांगले पेपरचे स्कोअर सुद्धा येईल आणि आपलं मेरिटमध्ये नाव सुद्धा येईल पहा. हे साहजिकच आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचा फायदा करून घ्या. संधीचं सोनं करा. जास्त काही सांगत नाही. चला.